आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात केलेल्या एका वक्तव्यानंतर आता राज्यामध्ये चांगलाच वाद पेटलाय। निवडणुकीमध्ये आशीर्वाद न दिल्यास 1500 रुपये काढून घेणार असं वक्तव्य त्यांनी अमरावतीमध्ये केलं। दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर आता विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलाय। पाहूया त्या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन। सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे काय? रवी राणाच्या कमाईचा आहे। मताची झाली कडकी, बहीण आटवली लाडकी। लाडकी बहीण योजनेसंदर्भात आमदार रवी राणांनी केलेलं एक विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे। आगामी निवडणुकीत आशीर्वाद न दिल्यास तुमच्याकडचे 1500 रुपये काढून घेणार असं विधान रवी राणा यांनी केलं। दरम्यान या विधानानंतर विरोधकांना मात्र सरकारवर टीका करण्याची आयती संधीच मिळाली। विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर रवी राणा यांनी स्वतः केलेल्या विधानावर स्पष्टीकरण सुद्धा दिलं। 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये, हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन। सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे काय? रवी राणाच्या कमाईचा आहे। हा रवी राणा जे म्हणलं आहे ते सरकारच्या मनातील बोललेला आहे। ही योजना केवळ आणि केवळ मतासाठी आहे। मताची झाली कडकी, बहीण आटवली लाडकी। एक गमतीनं हे वक्तव्य केलं आणि बहीण भावाचे नातं जे असते हे गमतीचं असलं पाहिजे आणि त्या नात्यामध्ये मी गमतीनं बोलून त्याचा जो विरोधक भाऊ करताय, मला असं वाटते त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत। मात्र याच यात्रेदरम्यान अमळनेरमध्ये अजित पवारांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांशी संवाद साधला। लाडकी बहीण योजना कोणी आणली असा सवाल अजित पवारांनी यावेळी महिलांना केला। माझी लाडकी बहीण योजना आणली ताई, त्या योजनेचा फॉर्म भरला का? भरला आहे पण एक्सेप्ट झाला नाही। ऑनलाईन स्वीकारला गेला नाही, कालच भरला। डॉक्युमेंट अपूर्ण होते ना म्हणून बरीच माहिती डॉक्युमेंट। बरं, आता आम्ही तुमच्याकरता ती योजना आणलेली आहे, त्या योजनेचा चांगला फायदा घ्या। जरा आमदार साहेब तुमचा PA पाठवा, ह्यांचे का फॉर्म स्वीकारले गेले नाहीत आपण बघितलं पाहिजे ना, यंत्रणा सोडली पाहिजे ना। माझी लाडकी बहीण योजना कोणी आणली? तुम्हाला नाव माहिती का कोणी आणली? अजितदादा पवार माहिती, एकनाथ शिंदे माहिती। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज खानदेशात आहे। मालेगाव, धुळ्यामध्ये माझ्या जीवाला धोका असल्याचं गुप्तचर विभागानं सांगितलं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं। मात्र माझ्या हातावर बहिणींनी राख्या बांधल्यामुळे मला सुरक्षा कवचाची गरज नाही असं विधान अजित पवार यांनी केलंय। गुप्तचर विभागाने सांगितलं की मालेगाव आणि धुळे यासारख्या ठिकाणी गेल्यास माझ्या जीवाला संभाव्य धोका असल्याचं त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं। माझ्या हातावर माझ्या बहिणींच्याकडनं बांधलेल्या या ज्या राख्या आहेत तोपर्यंत मला दुसऱ्या कोणाच्या संरक्षणाची गरज नाही। माझ्या बहिणींचे आशीर्वाद, राखीचं सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल, कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही असं मला माझं अंतर्मन सांगतंय। एकीकडे आपल्या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहोचवत आहेत, मात्र दुसरीकडे याच यात्रेत दादांचं गुलाबी जॅकेट आणि त्यांच्या गुलाबी कॅम्पेनची देखील चर्चा सुरू आहे। दरम्यान अजित पवारांच्या याच गुलाबी जॅकेटवरून शरद पवार यांनी देखील मिश्किल टोला लगावलाय। राज्यात सध्या अजित पवारांची गुलाबी सगळं जॅकेट वगैरे गुलाबी यात्रा सुरू आहे, अशी चर्चा आहे। महिलांची मतं मिळवण्यासाठी सगळी लाडकी बहीण वगैरे, तुम्हाला वाटतं खरंच फरक पडेल? असं तुम्ही मिळालं त्यामुळे काही तुमच्याकडे लगेच महिलांचा अट्रॅक्शन मिळते। अजित पवारांच्या गुलाबी कॅम्पेनची राज्यभरात चर्चा सुरू आहे। जनसन्मान यात्रेमध्ये दादांचं जॅकेट गुलाबी, कार गुलाबी, कार्यक्रमासाठी वापरण्यात येणारी बसही गुलाबी, कार्यक्रमासाठी वापरण्यात येणारा स्टेजही गुलाबी, दादांची जाहिरात सुद्धा गुलाबी,
एवढंच नव्हे तर स्वागताचे बॅनर सुद्धा गुलाबी. गुलाबी कॅम्पेनच्या माध्यमातून अजित पवार गटाचा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये दादांचं गुलाबी कॅम्पेन कितपत यशस्वी ठरणार आणि याचा राष्ट्रवादीला किती फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.